की रवा जो आहे तो साधारण भिजला गेला पाहिजे. माझं मूळ गाव इंदोर आहे. अच्छा. नारळाचा चव घेतलाय, ओला नारळाचा चव. फटाके आणल्यानंतर त्या फुलभाज्या वगैरे रोज वाटून द्यायचे. 1 तारी करतात, 2 तारी करतात. कित्येक व्यक्तींच्या अंगामध्ये अनेक गुण असतात, पण अशा व्यक्तींना पुढे आणणं आणि ती संधी देणं हे फार महत्वाचं असतं. आणि ती संधी आज स्वामिनीकडनं मिळाली. खूप खूप छान वाटलं. रवा खूप छान भाजला गेलाय आपला. नमस्कार, मी स्वामिनी. अन्नपूर्णा चव मायेची सीझन 4 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. खरं तर दिवा लॉग ही सिरीज आजपासून सुरू होतीये आणि त्या सिरीज मध्येच अन्नपूर्णा चव मायेची या सिरीजचे एपिसोड्स तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहेत. दिवा लॉग या सिरीज मध्ये तुम्ही जे काही क्रिएटिव्ह व्हिडिओज बघितलेत किंवा स्वामिनी कुलकर्णी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर माझी काही गाणी ऐकली असतील आणि तुमच्या मनात असं नक्कीच आलं असेल की मला पण असं गाणं शिकायचंय किंवा मला पण असं चित्र काढायचंय, तर लगेचच कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय जॉईन करा. 1995 सालापासून कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यामध्ये हे विद्यालय आहे. तुम्ही जर पुण्यातच राहत असाल तर कलातीर्थला अवश्य भेट द्या. पुण्याबाहेर असाल तर आपले ऑनलाईन क्लासेस देखील चालू आहेत. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लगेचच जॉईन करा कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय. दिवाळी विशेष अशी ही सिरीज आजपासून स्वामिनी व्लॉग्स वरती सुरू झालेली आहे आणि अन्नपूर्णा चव नवरसांची ही नवरात्रामध्ये सिरीज झाली आणि तुम्हाला सगळ्यांना ती सिरीज खूप आवडली. त्यामुळे अर्थातच या वर्षीची दिवाळी देखील अशीच खूप छान आनंदाने उत्साहाने आपण साजरी करावी आणि ती आमच्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनींच्या समवेत साजरी करावी असं मला वाटलं. या अन्नपूर्णा सिरीजमध्ये कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटायला येत आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये ज्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत तर त्या आहेत पायल करंदीकर. नमस्कार. नमस्कार पायल ताई. खूप खूप स्वागत स्वामिनी व्लॉग्स वरती. तर सगळ्यात आधी पुन्हा एकदा स्वागत आणि मला सुरुवातीला तुमचं मूळ गाव कुठलं हे ऐकायला आवडेल आणि त्यानंतर एक छान दिवाळीची आठवण देखील ऐकायला आवडेल. माझं मूळ गाव इंदोर आहे. अच्छा. आणि लहानपणी मी जेव्हा 6-7 वर्षाची होते तेव्हा वडील फटाके वगैरे आणायचे. फटाके आणल्यानंतर त्या फुलभाज्या वगैरे रोज वाटून द्यायचे. तर आम्ही 3 भावंड होतो. बरोबर. त्यामुळे खूप भांडणं व्हायची त्या फुलभाज्यांवरनं आणि त्यामुळे ते वाटून द्यायचे. आज एवढ्या एवढ्याच हे करायच्या. तर एकदा असंच होतं की मला फुलभाजी उडवायची होती आणि माझी फुलभाजी माझ्या बहिणीने घेतली. तर तिच्या हातातनं मी ती घेतली आणि ती मला परत मागायला आली. तर ती मला द्यायची नव्हती म्हणून ती फुलभाजी मी खाकेत लपवली. अरे बापरे. खाकेत लपवली आणि खूपच चटका म्हणजे भाजलीच होती. ते निस्तरायला जवळजवळ 1.5 महिना लागला. पण ही आयुष्यभराची एक आठवण दिवाळीची म्हणून लक्षात राहिलेली. बापरे. आता अर्थात दिवाळी आहे त्यामुळे दिवाळीचे फराळाचे जे पदार्थ आहेत ते आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत. आणि तर पहिला जो आजच्या एपिसोड मध्ये आपण पदार्थ जो बघणार आहोत तर तो कुठला आहे तो मला ऐकायला आवडेल. आजचा जो आपला पहिला पदार्थ आहे ते रव्याचे लाडू. पण नुसता रवा न वापरता त्याच्यात खवा आणि नारळ घालून. नारळ घालतो आपण पण सहसा बायका खवा घालत नाहीत कारण ते फार दिवस टिकत नाही. बरोबर. आणि कधी खवा घातल्यानंतर पाक पातळ झाला तर लाडू बिघडण्याचा एक प्रकार होऊ शकतो. बरोबर. म्हणून काही वेळेला बायका फारशा त्या भानगडीत पडत नाहीत. पण जे येत नाही जमत नाही तेच मला करून दाखवायला आवडतं. म्हणून मी आज खवा आणि नारळ हे घालून रव्याचे लाडू करून दाखवणार. वा वा वा. तर मग आता आपण लगेचच त्याचं साहित्य बघूयात. रवा खव्याचे लाडू. तर पहिल्यांदा हा रवा आहे, साखर, साजूक तूप, ओला नारळ, खवा आणि नंतर वेलदोड्याची पूड, बेदाणा आणि पाकामध्ये घालण्यासाठी केशर आणि डेकोरेशन करण्यासाठी पिस्त्यांचे तुकडे. क्या बात आहे. मग आपण आता लगेचच कृती करूयात. आता मी गॅस पेटवतेय. कढईला थोडंसं आधी तूप लावून घेणार आहे.
तूप अशासाठी लावून घ्यायचं कारण काही काही वेळेला वरपर्यंत जर का रवा आला तर कधी कधी तो जळण्याचा प्रकार होतो. तर तूप असल्यामुळे रव्याचे बारीक कण कढईला चिकटत नाही, म्हणून सगळीकडे तूप लावून घ्यायचं. जर तूप लावून झालेलं आहे, आता मी ही जी मध्यम आकाराचं भांड आहे ही 3 भांडी रवा मी घेते. मी हा रवा भाजते. भाजत असताना मी त्याच्यामध्ये तूप घालणार आहे, पण तूप किती घालायचं की रवा जो आहे तो साधारण भिजला गेला पाहिजे. वा. आपल्याला जर वाटलं की तूप आपलं कमी पडलंय तर नंतर आपण परत घालू शकतो. बरोबर. पण साधारण रव्याचा प्रत्येक कण त्या तुपामध्ये भिजेल या पद्धतीने आपण त्याच्यात तूप घालणार आहोत. आणि रवा भाजताना मंद याच्यावर भाजायचा, म्हणजे रवा खमंग भाजला जातो. कारण जर का गॅस मोठा ठेवला तर पटकन भाजला जातो आणि कधी कधी काळपट होतो रवा. बरोबर. आणि लागण्याची पण शक्यता असते. अच्छा. त्यामुळे मंद याच्यावर छान खमंग भाजायचा. हे जे मी आता 3 भांडी रवा घेतला, तर माझं म्हणणं असं आहे की जर का खरी गृहिणी असेल तर तिने वरचे वर तो पदार्थ करून त्याच्यात पारंगत होऊन आपलं आपलं प्रमाण तिने शोधून काढलं पाहिजे. छान. आणि मी हे जे प्रमाण काढलंय हे 3 भांडी रवा, हे मी माझं प्रमाण शोधून काढलेलं आहे. खूपच छान. आता हा रवा भाजताना मी त्याच्यामध्ये नारळाचा चव घेतलाय, ओला नारळाचा चव, तो मी त्याच्यात भाजताना घालते आहे. नारळ आणि रवा एकत्र झाल्यानंतर तो जो नारळाचा चव आहे त्याचा रंग बदलायला पाहिजे, म्हणजे मग तो चांगला भाजला गेला. आणि मग अशा रीतीने आपण जर का भाजून घेतलं चांगलं तर ते रव्याचे लाडू चांगले टिकतात. आपण रव्याच्या लाडवांसाठी साखरेचा पाक करूया. 3 वाटी साखर घेतली आणि त्याला 1.5 भांड पाणी घातलं आणि हलवत राहायचं. मंदच याच्यावरती करायचा पाक सुद्धा, हलवत राहायचं. आता यातली साखर पूर्ण विरघळली की आपल्याला हा पाक जो आहे तो एकतारी पाक करायचा आहे. त्याच्यातच खरं कौशल्य आहे. पाकाचे प्रकार आहेत. 1 तारी करतात, 2 तारी करतात, मग गोळी बंद करतात, असे प्रकार आहेत त्याच्यात. आता साखर विरघळली बघा. आता साखर विरघळल्यानंतर मी थोडासा गॅस मोठा करणार आहे, कारण साखर विरघळण्याची क्रिया झालेली आहे. आता आपल्याला पाकाला उकळी यायला पाहिजे. आपला एकतारी पाक झालाय की नाही बघा. बरोबर तो जो साखरेचा थेंब आहे पाकाचा त्यातनं बरोबर एक तार येते अशी, याला एकतारी पाक म्हणतात. आता मी गॅस बंद करणार आहे आणि याच्यामध्ये आधी मी खवा घालणार. आणि हा जो खवा आहे हा 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. वा. आणि थोडस केशर पण स्वादासाठी, थोडा रंग पण चांगला येतो. खवा नीट पूर्ण याच्यात मिक्स झाला की मग आपण आता जे भाजलेलं सारण आहे ते त्याच्यात घालणार आहोत. आता बघा जवळजवळ खवा हा सगळा विरघळला आहे त्याच्यात. आता मी मगाशी भाजलेलं आपलं जे सारण आहे बरोबर त्याच्यात घालते. खवा विरघळला सगळा, म्हणजे मिक्स झाला चांगला अगदी. आणि आता हे हलवायचं मंद गॅस करून. एकदा हे घातल्यानंतर सगळं एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. रवा खूप छान भाजला गेलाय आपला. अगदी. त्यामुळे सगळं मिक्स झालंय, कुठेही गुठळी झाली नाही. अगदी सॉफ्ट झालंय सगळं आणि खवा छान मिक्स झालाय. आता हे झाल्यानंतर गॅस तर मी बंद केलाय आणि याच्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून, झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, पण आता हे 4-5 तास मुरू द्यायचंय. आता हे 4-5 तास मुरलंय सगळं सारण, म्हणजे नारळाचा चव, रवा पाकात वगैरे, खवा पण. आता आपण हे याचे मुरल्यानंतर आपण आता याचे लाडू वळतोय. वा वा वा. आणि हे लाडू वळताना आपण बेदाणा त्याला एक एक लावणार आहोत. बघा किती पटकन वळला गेला. हो हो. क्या बात है. याच्यावर मी आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना, त्या जरा घालते. अशा पद्धतीने जर का तुम्ही हे केलं आनंद आणखीन काही वेगळा आहे. खूप सुंदर. त्यामुळे मी गुलाबाच्या पाकळ्या, थोडस आपले पिस्त्याचं कतरण असतं ते असं हे करून जरा डेकोरेटिव्ह करते की बघितल्या बघितल्या कुणालाही तो पटकन खावासा वाटला पाहिजे.
पायल ताई, खूप छान आता रेसिपी तुम्ही दाखवलीत आणि मला खरंच खूप छान वाटलं. स्वामिनी ब्लॉग्स कडनं आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडनं हा एक छोटासा स्नेहदीप तुम्ही स्वीकारावा. धन्यवाद. आणि स्वामिनी ब्लॉग्स वरती येऊन तुम्हाला कसं वाटलं हे मला ऐकायला आवडेल. मला इतका आनंद झाला की कित्येक व्यक्तींच्या अंगामध्ये अनेक गुण असतात, पण अशा व्यक्तींना पुढे आणणं आणि ती संधी देणं हे फार महत्वाचं असतं. आणि ती संधी आज स्वामिनीकडनं मिळाली. खूप खूप छान वाटलं आणि तिला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.